नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहतो की आपल्या भारतीय परंपरेनुसार, संस्कृतीनुसार श्रावण महिना संपल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे नवीन-नवीन सण या ठिकाणी आपण साजरे करत असतो. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना हा भावामध्ये आपला जात असतो, व्यतीत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे सण श्रावण महिन्यामध्ये साजरे केले जातात. त्यानंतर येतो तो म्हणजे गणेशोत्सव. आणि गणेशोत्सवानंतर गौरी गणपतीचे आगमन महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी केले जाते. तर हा एक महत्त्वाचा सण मानला जातो आणि अत्यंत आनंद उत्सवामध्ये हा साजरा केला जातो. तर याविषयीच आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी 2025 सालामध्ये महालक्ष्मींचे गौरी गणपतीचे आवाहन त्या ठिकाणी त्यांचे 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर काय होतं, की भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींना आवाहन केलं जातं. गौरी गणपतीचा सण, गौरीचा सण, महालक्ष्म्या या नावानेही काही ठिकाणी या सणाला ओळखलं जातं आणि हा 3 दिवसाचा सण असतो. त्यामध्ये विभागणी कशी केली जाते, तर पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन केलं जातं. तर आता आवाहन कधी केलं जातं, तर भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरींना आवाहन केलं जातं. म्हणजेच काय, तर आमंत्रित केलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर म्हणजेच तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं. तर अशा प्रकारे 3 दिवसाचा अत्यंत आनंदोत्सव पसरवणारा हा सण या ठिकाणी साजरा केला जातो. तर आपण पाहतो की 2025 साली 31 ऑगस्ट रोजी गौराईंचं आगमन होणार आहे. चतुर्थीनंतर येणारा गौरी उत्सव हा महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक घरामध्ये अत्यंत थाटामाटात हा सण साजरा केला जातो. तर 31 ऑगस्ट 2025 रोजी घरोघरी गौराईंचे आगमन होणार आहे आणि हा 3 दिवस चालणारा सण या काळात घराघरात आनंदाचे, अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरवत असतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो. या काळात घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरींचे आगमन होत असते आणि 3 दिवसांनी तिचे विसर्जन केले जाते. तर पाहूया आपण की आवाहन कशाप्रकारे केलं जातं, दुसऱ्या दिवशी काय होतं आणि तिसऱ्या दिवशी कोणत्या प्रकारे पूजन केलं जातं. तर गौरींचं आवाहन यांचं 2025मध्ये आपण पाहतो की मुहूर्त कधी आहे, तर 2025मध्ये गौरी आवाहन 31 ऑगस्ट रोजी म्हणजेच काय, तर रविवार आहे त्या ठिकाणी आणि त्या दिवशी त्यांचं आगमन होत आहे. त्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. त्यासाठी शुभमुहूर्त पहाटे 5 वाजून 59 मिनिटापासून ते संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटापर्यंत यामधील कोणत्याही काळामध्ये आपण गौरींना आवाहन करणार आहोत, आमंत्रित करणार आहोत. तर गौरींना काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महालक्ष्म्या या नावाने देखील ओळखलं जातं. म्हणजे काही ठिकाणी गौरी गणपती म्हटलं जातं, तर काही ठिकाणी महालक्ष्म्या या नावाने या सणाला ओळखलं जातं. गौरी ही गणपतीची आई पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. आणि माहेरवाशी नसलेल्या गौरींचा पाहुणचार मोठ्या भक्तिभावाने केला जातो. घरातील मुलगी सासरून जेव्हा माहेरी येते, तेव्हा घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद संचारलेला असतो आणि गौरी घरी आल्यानंतरही त्याच प्रकारचं काहीसं वातावरण आपल्याला आपल्या घरी पाहायला मिळत असतं. तर गौरी उत्सवाच्या 3 दिवसात प्रत्येक दिवशी विशिष्ट पद्धतीने पूजा करण्याची पद्धत असते. म्हणजे तिन्ही दिवस सारख्याच प्रकारे पूजा केली जाते का? तर नाही. वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी पूजन केलं जातं. तर आपण पाहूयात, की पहिल्या दिवशी जेव्हा आवाहन केलं जातं, गौरींना जेव्हा आमंत्रित केलं जातं, तर त्या दिवशी कशाप्रकारे पूजन केलं जातं, तर यावर्षी म्हणजे 2025मध्ये 31 ऑगस्ट रोजी गौरींचं आवाहन करणार आहोत. त्यांना आमंत्रित करण्याचा मुहूर्त आहे. म्हणजेच काय, तर हा गौरींचा पहिला दिवस आहे. घरात गौरींचे स्वागत करताना गौरींना जेव्हा घरामध्ये आणलं जातं, आवाहन केलं जातं, तेव्हा ज्या स्त्रियांच्या हातामध्ये गौरी असतील, तर त्या स्त्रियांचे पाय उंबरठ्यावर दूध आणि पाण्याने धुवून त्यावर कुंकवांचे स्वास्तिक काढले जाते आणि हळदी-कुंकू लावून त्यांचे पूजन केल्या जाते. म्हणजेच काय, तर त्यांच्या रूपामध्ये गौरी घरात येत असतात. घराच्या उंबरठ्यापासून ते गौरी बसवण्याची जी जागा असते,
ज्या ठिकाणी आपण गौरी उभ्या करणार आहोत, बसवणार आहोत, त्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत त्यांना घरामध्ये आणलं जातं. त्यानंतर गौरींना साडी नेसवून, दागिने आणि मुखवटे घालून त्यांना सजवलं जातं. त्या मखराची शोभा वाढवली जाते, मकर सजवला जातो, समोर खेळणी मांडली जाते. अशा प्रकारे गौरींचं आवाहन त्या ठिकाणी केलं जातं. तर तुमच्याकडं काय केलं जातं? कशाप्रकारे त्यांना आवाहन केल्यानंतर पूजन केलं जातं आणि प्रसाद कोणता दाखवला जातो, नैवेद्य कोणता दाखवला जातो, हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगावे. अशा प्रकारे पहिल्या दिवशी त्यांचं आवाहन केलं जातं. दुसरा दिवस, आता त्याला काय म्हटलं जातं? तर ज्येष्ठा गौरी पूजन या नावाने सुद्धा दुसऱ्या दिवसाला ओळखलं जातं. तर ज्या दिवशी ज्येष्ठा गौरी पूजन आहे, तर यावर्षी 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन पार पडणार आहे. तर या दिवशी काय केलं जातं? तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांची पूजन केलं जातं. या दिवशी गौरींची पूजा आणि आरती केली जाते. आणि विशेष म्हणजे प्रत्येकच ठिकाणी ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजेच गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य त्या ठिकाणी गौरींना दाखवला जातो. त्यामध्ये पुरणपोळी आली, आमटी, भात, वेगवेगळ्या प्रकारची भजी म्हणजेच काय तर अळूच्या पानाची भजी असतील, मिरची भजी असतील आणि साधे भजी असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकारची भजी त्या ठिकाणी गौरीच्या नैवेद्यामध्ये समाविष्ट केली जातात. पापड, लोणचे, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, 16 प्रकारच्या भाज्या त्या नैवेद्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. आणि विशेष म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबील ही आवर्जून त्या दिवशी गौरीच्या नैवेद्यामध्ये समाविष्ट केलेली असते. ज्वारीच्या पिठाच्या आंबिलीशिवाय हा नैवेद्य अपूर्ण मानला जातो. आता आमच्याकडे जी पद्धत आहे, मला वाटतं जवळपास प्रत्येकाकडंच अशा प्रकारची पद्धत आहे, की त्या दिवशी 16 फळं, 16 मुटके आणि 16 दिवे म्हणजे प्रत्येकी दोन्ही गौराईचे मिळून 16-16 म्हणजेच 32 फळ, मुटके आणि दिवे करून ते दिवे प्रज्वलित करून नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो. केळीच्या पानावर फळ, मुटका आणि दिवा लावला जातो आणि नैवेद्य मांडून त्या ठिकाणी पूजा आरती करून नैवेद्य दाखवला जातो. तर हा झाला दुसरा दिवस. त्यानंतर आला तिसरा दिवस. प्रत्येकासाठी एक हिरमोसलेपणाची त्या ठिकाणी जाणीव करून देणारा म्हणजेच गौरी विसर्जन. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. गौरींचं विसर्जन 2 सप्टेंबर रोजी केल्या जाणार आहे. या दिवशी काय केलं जातं तिसऱ्या दिवशी, तर त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात. ह्याला काही ठिकाणी गौरींचे दोरे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता तुमच्याकडं काय-काय म्हटलं जातं? कारण प्रत्येक ठिकाणी पूजा सारख्याच प्रकारे केली जात असली, ती दिलेली नावं ही वेगवेगळी असतात, नाही का? तर आमच्याकडे ह्याला गौरींना सुतवण्यासाठीचे दोरे असं म्हटलं जातं. या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात. या गाठींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू टाकून त्या बांधल्या जातात. जसं की त्यामध्ये हळदी-कुंकू ह्याची एक गाठ घेतली जाते. सुकामेवा म्हणजे त्यामध्ये आलं बदाम, खोबर, खारीक यांचे तुकडे केले जातात आणि गाठीमध्ये एक तुकडा घालून त्या ठिकाणी गाठ घेतली जाते. आणि त्याचबरोबर बेलफळ असेल, रेशीम धागा हा आवर्जून त्या गाठीमध्ये घातला जातो. त्याच प्रकारे आगरडा असेल, हराळी असेल, फुलं असतील यांची सुद्धा गाठ बांधल्या जाते. आणि या प्रकारच्या गाठी घेतल्यानंतर गौरींची पूजा आरती करून त्यांना ती वस्त्रमाळ अर्पण करून ही सुताच्या गाठीसुद्धा गौरींना अर्पण केल्या जातात. त्यानंतर गौरीची पूजा आरती करून गोड शेवयाची खीर आणि उडीद डाळीचा पापड, भाजलेला पापड याचा नैवेद्य गौरींना दाखवला जातो. आणि गौरींचा या प्रकारे थाटमाट झाल्यानंतर गौरींना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. आता काही भागामध्ये पाण्यात विसर्जन केलं जातं, तर काही भागामध्ये काय होतं, की गौरींचे घरामध्ये जे गौरींचे मुखवटे असतात, ते सुरक्षित ठेवले जातात आणि त्यांचे दरवर्षी त्याच गौरींचे पूजन होत असते. तर आमच्याकडं तरी हीच पद्धत आहे, की मुखवटे असतात आणि गौरी उभ्या केल्यानंतर ते मुखवटे लावले जातात आणि गौरींचं पूजन केलं जातं. परत विसर्जन केल्यानंतर गौरींचे मुखवटे व्यवस्थितरित्या सांभाळून त्याला धक्का लागणार नाही, अशा प्रकारे सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात आणि पुढील वर्षी पुन्हा त्यांचे पूजन केले जाते. तर अशा प्रकारे मनाला अत्यंत आनंद मिळवून देणारा हा सण, गौरी गणपतीचा सण खूप उल्हास प्रदान करून देणारा
खुशीचं वातावरण घेऊन येणारा प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी असतो आणि 3 दिवसामध्ये आपल्याला भरपूर कामं जरी असली तरीही मन अगदी प्रसन्न असतं आणि जेव्हा ज्या दिवशी शेवटच्या दिवशी गौरींचं विसर्जन केलं जातं, अक्षरशः त्या दिवशी डोळे पाणावले जातात. म्हणजे ज्या प्रकारे आपली मुलगी माहेरवासासाठी माहेरी येते आणि माहेरून परत जेव्हा जायला निघते, गौरींचा विसर्जनाचा जो दिवस असतो, त्या दिवशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक हुरहूर लागलेली असते आणि त्या ठिकाणी गौरींची पाठवणी केली जाते. अशा प्रकारे अत्यंत उल्हासात, आनंदात हा सण पार पाडला जातो. तर या प्रकारे आपल्या भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गौरी गणपतीचे पूजन केल्या जाते. तुमच्याकडे काही बदल असतील यामध्ये, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगावे आणि अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.